करण्यात यावी आणि सत्य बाहेर आणण्यात यावे, बस एवढीच मागणी. पुरावे सर या याचिकेमध्ये देण्यात आले, कारण हे 5 वर्ष जुनं प्रकरण आहे. आता काय काय पुरावे देतात? पिटिशनमध्ये सर्व मेन्शन आहे, तुम्ही एकदा पुन्हा वाचून घ्या. कस्टोडियल इंट्रोगेशनची तुम्ही मागणी केलेली आहे, तर त्या संदर्भात काय नेमके थोडक्यात सर सांगा की कस्टोडियल इंट्रोगेशनची तुम्ही मागणी करताय, तर त्या संदर्भात काय नेमके आपल्यासमोरकडे पुरावे? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन पासून आय विटनेस पासून सगळ्या गोष्टी आहेत, तक्रारीमध्ये दिल्या आहेत. तुम्ही 12/1/2024 ची तक्रार वाचून घ्या, त्याच्यामध्ये सगळं आहे. किशोरी पेडणेकर यांनी देखील दबाव टाकला असा आरोप सतीश सालियान यांनी केलेला आहे. त्या संदर्भात काय नेमका दबाव टाकला, कशा प्रकारे त्यांनी प्रेशराईज केलं? त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने एक तक्रार लिहून घेतली आहे आणि ती गोष्ट सगळी ॲफिडेविटला आली आहे. प्लीज, खूप लोक थांबलेले आहेत, कृपा करून बस आता हे संपवा. तर आपण यावेळेस बघितलं दिशा सालियानच्या वडिलांचे जे वकील आहेत ते यावेळेस साम टीव्ही सोबत संवाद साधत होते आणि यावेळेस त्यांनी या संदर्भात सर्व मोठी आणि महत्त्वाची माहिती जी आहे ती साम टीव्ही वरती दिलेली आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्याची आपण ही जी दृश्य पाहतोय ही त्याच दिवशी रात्री झालेल्या पार्टीची दृश्य आहेत, ज्या दिवशी दिशा सालियानचा मृत्यू झालेला आहे. मात्र दिशा सालियानची हत्या झालेली आहे का तिने आत्महत्या केली आहे हा प्रश्न अनुत्तरित असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय.